माझा नवरा परदेशात नोकरीला होता. त्याच काळात माझा आतेभाऊ शहरात नोकरीसाठी आला होता. तो माझ्याकडेच राहिला होता. एक दिवस माझ्या पोटात खूप दुखू लागलं. चेक केल्यावर समजलं की मी 2 महिन्यांची गरोदर आहे. पण हे कसं शक्य होतं? कारण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच घरात होतो. मग माझ्या पोटात हे मूल कसं? मला आठवतं, माझ्या आत्याचा मुलगा नोकरीसाठी शहरात आला होता. म्हणून मी त्याला माझ्या घरीच ठेवलं. कारण मी एकटीच असायची. नवरा देशाबाहेर असायचा. मी माझ्या नवऱ्याशी बोलले तेव्हा त्यांनी माझ्या भावाला घरी राहण्यास होकार दिला. माझ्या आत्याचा मुलगा माझी खूप काळजी घ्यायचा. मला बाजारातून काही आणायचं असेल तर तो आणून द्यायचा. मी एक दिवस आजारी पडले तेव्हा तो म्हणाला की तू आराम कर. रात्री मला दुधात औषध पाजून तो निघून जायचा. जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा मला खूप आराम मिळालेला असायचा. एके दिवशी माझ्या पोटात खूप दुखत होतं. मग मी डॉक्टरांकडे गेले. तर डॉक्टर म्हणाले, तू गरोदर आहेस. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. आश्चर्यचकित होऊन मी डॉक्टरांकडे बघत होते. माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. हे कसं शक्य आहे यावर माझा विश्वासच बसेना. मी डॉक्टरांना सांगितलं, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला फक्त पोटदुखीची तक्रार आहे. मला पाहून डॉक्टर हसायला लागली आणि माझी रिपोर्ट्स माझ्यासमोर ठेवून ती म्हणू लागली, 3 वर्षापासून तुम्ही माझ्याकडे याच गोष्टीसाठी उपचार घेत आहात. आता देवाने तुम्हाला आनंदाची बातमी दिली, त्यामुळे तुम्ही आनंदी झालं पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. माझा रिपोर्ट पाहून मला धक्काच बसला. मला माहीत नव्हतं की असा भयानक क्षण माझ्या आयुष्यात येईल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून तर मला चक्कर यायला लागली. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझ्या नवऱ्याची गोष्ट परदेशात होती. वर्षातून फक्त काही महिने तो देशात यायचा आणि त्या काळात मी आशावादी राहायचे की मला मूल होईल, जेणेकरून माझं मन बाळात रमेल. परंतु प्रत्येक वेळी मला निराशेला सामोरे जावे लागले. पण आता तो परदेशात होता त्यामुळे मी डॉक्टरांना काहीच बोलले नाही. माझा रिपोर्ट घेतला आणि जड पावलांनी बाहेर आले. त्यावेळी माझ्या डोक्याने तर काम करणं पूर्णपणे बंद केलं होतं. हे कसं असू शकतं? माझ्या घरापासून क्लिनिकचं अंतर फक्त एक कॉलनी सोडून होतं. पण मला माझी पावलं इतकी जड वाटत होती की जणू माझ्या खांद्यावर कोणीतरी खूप जड ओझं टाकलं आहे. घरात आम्ही दोघेच होतो. घरात दुसरं कोणी नव्हतं. एक मी आणि दुसरा माझा आतेभाऊ राजेश. माझं मन पूर्णपणे विचार करून थकलं होतं. मी काय विचार करू, कसा विचार करू? राजेश माझा आतेभाऊ होता. तसे तसे झोलत मी घराजवळ पोचले. घराच्या गेटसमोर पाहून माझी पावलं थोडी थांबली. मला असं वाटलं की मी माझ्या निर्जीव अस्तित्वाला दवाखान्यातून प्रेतासारखं इथपर्यंत ओढत आणलं आहे. माझा घसा कोरडा पडला होता की मला श्वासही घेताना गुदमारल्यासारखं वाटू लागलं. मी दारावरची बेल वाजवली आणि राजेशनं दार उघडलं. मी घरात शिरले. माझ्याकडे पाहून तो हसला. घरात शिरताच तो म्हणू लागला, ताई, आज तुला इतका वेळ लागला. जेवणासाठी मी तुझी खूप वाट पाहिली, पण नंतर मला भूक सहन होत नव्हती, म्हणून मी जेवून घेतलं. ताई, मी तुझ्यासाठी जेवण वाढू का? राजेश माझ्याशी खूप छान बोलायचा. तो नोकरीच्या संदर्भात शहरात आला होता आणि गेल्या अनेक महिन्यापासून तो इथे माझ्यासोबत राहत होता. माझ्या नवऱ्यालाही यावर काही आक्षेप नव्हता. त्यांना राजेशबद्दल सगळं माहिती होतं. खरं तर ते खूप खुश होते. राजेशमुळे माझा नवरा बेफिकर झाला होता. ताई कुठे हरवली आहेस? राजेशच्या बोलण्याने मी माझ्या विचारातून भानावर आले आणि म्हणाले, मला भूक नाही आहे. माझं डोकं खूप दुखतंय. मी माझ्या खोलीत जात आहे. राजेशला असं सांगून मी माझ्या खोलीत गेले. खोलीत येताच मी माझे रिपोर्ट्स ड्रॉवरमध्ये ठेवले आणि बेडवर बसले. माझं मन हरवलं होतं. राजेश हा खूप चांगला मुलगा होता. मी त्याच्याबद्दल असा विचारही करू शकत नव्हते. आम्ही लहानपणापासून एकमेकांना चांगलंच ओळखत होतो. ना मला माझ्या मानसिक आरोग्यावर शंका होती, ना मला राजेशच्या चारित्र्यावर संशय होता. पण जो रिपोर्ट माझ्या हातात होता त्यावरून माझ्या सगळ्या शंका राजेशकडे चालल्या होत्या. कारण माझ्या आणि राजेशशिवाय घरात तिसरी व्यक्ती कोणी नव्हती ज्यांच्यावर मी शंका घेऊ शकले. मी हातात डोकं धरून बसले होते. मला आठवू लागलं की गेल्या अनेक दिवसांपासून राजेश मला दुधासोबत औषध देतोय, जे घेतल्यानंतर मला गाढ झोप लागते.
आणि सकाळी उठल्यावर मला खूप फ्रेश वाटतं. राजेश मला झोपेच्या गोळ्या देतो का? आणि मी झोपल्यानंतर माझ्यासोबत काहीतरी करतो का? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता मी आतल्या आत घुसमटत होते. जवळची नाती इतकी विचित्र झाली होती की त्यांना समोर काहीच दिसत नाही. मी त्याची बहीण आहे, मग तो माझ्याबद्दल असा विचार करू शकतो? त्याचं मन हा गुन्हा करण्यासाठी कसं तयार झाला असेल? या विचारांनी मी खूप रडत होते. माझ्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता. माझी स्थिती असह्य होती. मला आठवू लागलं की तो लहानपणी माझ्या मांडीवर खेळायचा. त्याचे बोबडे बोल मला अजूनही आठवत होतं. माझं लग्न होणार होता तेव्हा तो नवीनच कॉलेजमध्ये जायला लागला होता. विनयच्या नावाने तो मला खूप चिडवायचा. मला म्हणायचा, तू मोहिनीसारखी सुंदर आणि तुझा होणारा नवरा एक रुबाबदार दीपपाळ आणि अँग्री यंगमॅन आहे. तो तुला अजिबात शोभणार नाही. तुला माझ्यासारख्या हुशार माणूस शोभेल. तो नेहमी विनयच्या नावाने मला चिडवायचा, हसवायचा आणि विनोद करायचा. मी त्याला नुसती खुंदत असायची. माझं आणि त्याचं नातं खूप छान होतं. जेव्हा इथे आला होता तेव्हा रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत बसला होता. आताही तो मला चिडवत होता की मला सगळं विनयने परदेशात कुठल्या तरी बाईशी लग्न केलं आहे, त्यामुळे ते परत येण्याचं नाव घेत नाही. मी त्याच्याकडे रागाने बघितला आणि तो हसायला लागला. त्याला पाहून असं कधीच वाटलं नाही की तो माझ्यासोबत असं वाईट कृत्यही करू शकतो. या विचारात मी हरवले होते. त्यानंतर राजेशने माझा दरवाजा ठोठावला. तो आला. त्याच्या हातात दूध आणि औषध होतं. तो अगदी नॉर्मल पद्धतीने माझ्यासमोर बसला, पण तो पलंगावर बसताच मी घाबरून मागे हटले, जसं की तो काय करेल हे माहीत नाही. आणि मग एक एक गोष्ट स्पष्ट होती की मी जे काही डॉक्टरांकडून ऐकलं होतं, माझ्या जागी कोणी असतं तर त्यावेळेस तेवढंच घाबरलं असतं. त्यावेळी राजेशसोबत त्या घरात मी एकटीच होते. मला इतके घाबरलेले पाहून त्याला आश्चर्य वाटलं. काय झालं ताई, एवढी का घाबरली आहेस? सगळं ठीक आहे ना? हे घे, दूध पी आणि आराम कर. राजेशने तो दुधाचा ग्लास माझ्या दिशेने सरकवला. मी त्याच्या हातातून ग्लास घेऊन बाजूला ठेवला आणि कठोर स्वरात त्याला म्हणाले, इथून जा, मला झोप येत नाही. कारण मला माहीत होतं की आता तो माझ्या शेजारी बसून त्याच्या ऑफिसच्या गोष्टी सांगणार आणि मी झोपेपर्यंत तो उठणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. माझ्या कठोर स्वराने तो थक्क झाला. काय झालं ताई, बहिरी आहेस ना? कदाचित तो माझ्या असभ्य स्वराने त्रस्त झाला असावा. मला त्याचा आणखीन राग येऊ लागला. तो माझ्यासमोर कसलं नाटक रचत होता, जणू तो भोळा आहे, अडाणी आहे, धर्मनिष्ठ आहे. आधी मला त्याच्या कानशिलात मारायची होती आणि नंतर माझा रिपोर्ट त्यासमोर द्यायचा होता. पण मला त्याला रंगेहात पकडायचं होतं. माझं डोकं दुखतंय, मला उठवायला अजिबात येऊ नकोस, मला झोपायचं आहे. माझ्या उग्र स्वरांसमोर तो गप्प बसला. खोलीतून उठून तो दाराकडे गेला. तू आराम करशील आणि हो, दूध पिऊन घे, तू जेवलीही नाहीस. मला पुन्हा दूध प्यायला सांगून तो खोलीबाहेर निघून गेला. मला ते जाणून घ्यायचं होतं की दुधात औषध पाजून तो माझ्याशी काय गुन्हेगारी खेळ खेळतोय. मी तो दुधाचा ग्लास घेतला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला आणि औषध ड्रॉवरमध्ये ठेवून लाईट बंद करून खोलीत झोकून दिले. आता मी वाट पाहत होते की राजेश कधी माझ्या रूममध्ये येईल. त्यानंतर 1 तास उलटून गेला, ते पण माझ्या रूममध्ये कोणीच आलं नव्हतं. त्याची वाट बघून मी थक्क झाले होते आणि मला झोप येऊ लागली होती. म्हणून मी स्वतः पाहण्याचा विचार केला की तो काय करतोय. मी उठून माझ्या रूममधून बाहेर आले. मी हळूच त्याच्या खोलीचं दार उघडलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हळूच त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि दबक्या पावलांनी माझ्या खोलीत आले. तो प्रसंग माझ्या मनात घर करू लागला. जेव्हा मला आत्याचा फोन आला आणि ती म्हणत होती, राजेशला शहरात नोकरी करायची आहे, पण तुला माहीत आहे की त्याला हॉस्टेलमध्ये राहू देत नाही, कारण मुलं अनेक प्रकारची असतात. माझा राजेश फार साधा आहे. चुकीच्या लोक्यात जाळात अडकून तो सिगरेट आणि इतर ड्रग्जच्या आहारी जाऊ नये म्हणून तू त्याला तुझ्या घरी ठेवून घे, जेणेकरून आम्ही इकडे चिंतामुक्त राहू. तेव्हा मी खूप विश्वासाने हो हो लावते चालेल असं म्हणाले होते. विचार करून करून माझं डोकं फुटायला लागलं आणि राजेश त्यावेळी त्याच्या खोलीत बसून सिगारेट ओढत होता. त्याची माझ्याकडे पाठ होती, त्यामुळे मी त्याला सिगरेट पिताना बघते हे त्याला माहीत नव्हतं. माझी आत्या हार्ट पेशंट आहे. राजेशने माझ्यासोबत काय केलं हे जर तिला कळालं असतं तर कदाचित हे ऐकून तिची अवस्था बिघडली असती. पण मला वाटलं की मी सकाळीच राजेशला सांगेन आणि त्याने मुक्कामाची दुसरी व्यवस्था करावी.
मी त्याला आता माझ्या घरी ठेवू शकत नाही. मी माझ्या खोलीला कुलूप लावून झोपून गेले. सकाळी माझ्या रूमचा दरवाजा जोरात ठोठावण्याचा आवाज आला. मी उठून दार उघडलं आणि समोर पाहिलं तर राजेश माझ्याकडे खूप रागाने बघत होता. तू तर दार का लॉक केलं होतंस ताई? जेव्हा जेव्हा त्याने मला रागाने विचारलं तेव्हा मला त्याचा खूप राग आला. माझ्याशी या पद्धतीने बोलणारा तो कोण होता? त्याला कदाचित त्रास होत असावा की मी त्याचा मार्ग रोखला होता. कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली नसल्यामुळे तो माझ्याशी असं बोलत होता. मी म्हणाले, तू कोण आहेस मला हे विचारणारा? माझा राग बघून तो शांत आवाजात बोलला, ताई, तुला रात्री बरं नव्हतं. मला तुझी काळजी वाटत होती. मी कधीपासून दार ठोठावत आहे, पण जेव्हा तू उत्तर दिलं नाहीस तेव्हा तू बेशुद्ध झालीस की काय या विचाराने मला तुझी काळजी वाटू लागली. म्हणून मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो लॉक होता. म्हणून मी काळजीत होतो. त्यामुळे तू दरवाजा लॉक करू नकोस. त्याची खोटी काळजी आणि दिखाव्याचा त्रास पाहून मला खूप राग आला. मी म्हणाले, तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाही. असं म्हणून मी माझ्या खोलीतून बाहेर पडले. स्वतःच नाश्ता केला आणि शेजारच्या मैत्रिणीच्या घरी गेले. माझ्या शेजारीही माझ्याच वयाची एक मुलगी राहायची, सुरेखा. माझा नवरा जेव्हाही बाहेरगावी जायचा तेव्हा ती माझी काळजी घेत असे. माझी तिच्याशी खूप चांगली मैत्री होती. तिचा नवराही मला लहान बहिणीप्रमाणे मानत असे. जेव्हा तो बाजारातून काही खरेदी करायला जायचा तेव्हा तो मलाही विचारायचा, ताई, तुला काही मागवायचं असेल तर मला सांग, मी घेऊन येईन. मी अनेकदा त्याच्याकडून वस्तू मागून घ्यायची, पण राजेश आल्यापासून मी त्याला सगळ्या गोष्टी सांगायचे. त्यावेळी माझी शेजारी सुरेखाकडे माझं एकच काम होतं की माझा गर्भपात करायचा होता. माझा नवरा 2 महिन्यांनी येणार होता. हा गुन्हा दूर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण सुरेखाला मी याबद्दल काय काय बोलू हे समजत नव्हतं. ती माझ्याबद्दल काय विचार करेल माहिती नाही, पण मला कुठल्याही तरी स्त्रीची गरज होती. तेही खरं न सांगता मला हे पाऊल उचलावं लागणार होतं. कारण जर मी त्याला खरं सांगितलं तर तिला ते सहन होणार नाही आणि नवऱ्याला सगळं सांगितलं तर तो मला कधी बायको म्हणून स्वीकारणार नाही. माझं घर उद्ध्वस्त झालं असतं. शेवटी मी हिंमत करून सुरेखाला सांगितलं, माझ्या पोटात मूल आहे. मला त्याचा गर्भपात करायचा आहे. मग तिने माझ्यासोबत डॉक्टरकडे येण्यास होकार दिला. मी एका नवीन महिला डॉक्टरकडे गेले आणि त्यांना सांगितलं की जर त्यांनी मग त्यांचं काम केलं तर मी त्यांना चांगले पैसे देईन. त्या महिला डॉक्टरांनी होकार दिला. पण त्याच रात्री माझ्यासोबत असं काही घडलं ज्याने माझं हृदय हेलावलं. रात्री घरी येताच मी राजेशला सांगितलं की मी आता तुला माझ्या घरी ठेवू शकणार नाही. त्यामुळे 2-3 दिवसात तुला जे पाहिजे तिथे राहायची व्यवस्था तू करावी. माझं बोलणं ऐकून त्याला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, ताई, काय बोलत आहेस? मी तुला का सोडून जाऊ? माझं काय देवा, मी कुठेही राहीन, पण तू एकटी कशी राहणार? राजेशची माझ्याबद्दलची काळजी मला दिसत होती. मी म्हणाले, तू येण्यापूर्वी मी एकटीच राहत होते. लवकरात लवकर तुझी व्यवस्था कर. त्यावर तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच नाराजगी दिसत होती. मी माझ्या खोलीत झोपायला गेले. मी आता खोलीला कुलूप लावून झोपायला लागले. काही वेळातच मला झोप लागली. तेव्हा मला भानच राहिलं नाही. रात्री डोळे उघडले तेव्हा मला कुणीतरी माझ्या शेजारी झोपल्याचं जाणवलं. पण माझ्या खोलीत खूप अंधार होता. अंधार इतका होता की मला तो माणूस दिसत नव्हता. मी खूप घाबरले होते. मी घाईत काही विचार करू शकले नाही, म्हणून आरडाओरड करू लागले. पण पुढच्या क्षणात माझ्या शेजारी झोपलेली व्यक्ती उठून बसली. मी अंथरुणातून उठण्यापूर्वी त्या माणसाने माझ्या तोंडावर हात ठेवला. मी स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत होते. तेवढ्यात त्या व्यक्तीने बाजूचा लॅम्प लावला. त्या व्यक्तीला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण माझा नवरा विनय माझ्यासमोर होता. विनय घरी आला होता. तेही काही न सांगता तो अचानक आला होता. तो हसायला लागला आणि म्हणाला, मला तुला सरप्राईज द्यायचं होतं. मी घरी पोचलो तेव्हा राजेशने दरवाजा उघडला होता. मी येत आहे हे त्याला माहीत होतं, पण जेव्हा मी रूममध्ये येऊ लागलो तर रूमला कुलूप होतं, म्हणून मी खिडकीतून आत यावं लागलं. तू पण वेडी आहेस. इथे कोण अनोळखी होतंस की तू दार लॉक करून झोपलीस? मी विनयला कसं उत्तर द्यायचं त्यावेळी मी खूप भावूक झाले होते आणि विनयचा हात हाती घेऊन ढसाढसा रडू लागले. त्याला वाटलं होतं की तो दूर असल्यामुळे मी रडत आहे, पण रडायचं कारण तर काही वेगळंच होतं. मला काय झालंय ते मला काहीच माहीत होतं. तुम्ही मला धीर देऊ लागला. सकाळी उठले तेव्हा विनय अजूनही झोपलेला होता.
मी खूप अस्वस्थ झाले होते. आज मला गर्भपात करण्यासाठी डॉक्टरांकडे जायचं होतं, पण विनयच्या उपस्थितीत ते कसं शक्य नव्हतं. आता मला काळजी वाटू लागली होती की विनयजवळ कोणती बहाणी करणार, प्रकरण कसं लपवणार. मी बाहेर हॉलमध्ये उदास बसले होते. तेवढ्यात मी राजेशला पाहिलं. तो स्वयंपाकघरातून बाहेर आला. त्याने स्वतःसाठी नाश्ता बनवला. टेबलावर बसताना तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला, ताई, तुला दादांचं सरप्राईज कसं वाटलं? मी त्याच्याकडे तिरस्काराने बघितलं आणि म्हणाले, तू किती धीट आणि नाटकी माणूस आहेस रे. तुला लाज वाटत नाही का? एकीकडे तू मला ताई म्हणतोस आणि दुसरीकडे. मी सगळं सहन करून थकले होते, म्हणूनच विचार न करता तोंडाला येईन ते बोलणं सुरू केलं. पण तो इतका धीट होता की आताही तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत होता. म्हणू लागला, ताई, हे काय बोलतेस? तू मला अजिबात समजलं नाही. मी असं काय केलंस की तू माझ्याशी असं बोलत आहेस? राजेशच्या बोलण्यावर मी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि माझ्या खोलीत गेले. विनय अजूनही झोपला होता. मी ड्रॉवरमधून रिपोर्ट काढले आणि रूममधून बाहेर आले. राजेश आला. टेबलाजवळ उभा होता. मी तो रिपोर्ट त्याच्या चेहऱ्यावर मारला, जो त्याच्या चेहऱ्यावर आदळला आणि जमिनीवर पडला. आणि मी म्हणाले, हे वाच. विनय उठण्यापूर्वी या घरातून निघून जा. माझ्या घरातून चालता हो, कारण विनयला त्याचा सुगावा लागू नये अशी माझी अजिबातच इच्छा नव्हती. राजेशने रिपोर्ट जमिनीवर उचलून तो उघडला तेव्हा त्याचा चेहरा फिका पडला. तो काही बोलायच्या आधीच विनय बाहेर आला होता. कसं काय माहीत, पण तो थेट राजेशकडे गेले आणि त्याच्या हातातून रिपोर्ट घेऊन वाचू लागला. त्यांना पाहून माझा आत्मा माझ्या शरीरापासून वेगळा झाला. माझं घर उद्ध्वस्त होईल, विनय मला घटस्फोट देईल असे विचार मनात येऊ लागले. मला चक्कर आली. मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. मला दीप लावली होती. विनय माझ्याकडे खूप गंभीरपणे पाहत होता. राजेश तिथेच उभा होता. विनयला बघून मी रडायला लागले. मी म्हणाले, विनय, यात माझी काही चूक नाही. राजेश मला झोपेचं औषध द्यायचा. मला काहीही माहीत नाही. प्लीज मला घटस्फोट देऊ नको. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी बेडवर पडून हात जोडून विनयची माफी मागत होते. तो माझ्याजवळ आला. माझे जोडलेले हात हातात घेतले आणि म्हणू लागला, तू अस्वस्थ होऊ नकोस. मी तुला सोडणार नाही. मी पुन्हा तुझ्या सर्व चाचण्या केल्या आहेत. तू गरोदर नाहीस. कदाचित तुझा रिपोर्ट कोण्या दुसऱ्या रिपोर्टशी बदलला गेला होता. ना तू दोषी आहेस, ना राजेशने असं काही केलंय. त्याच्या चरित्रावर संशय घेऊ नकोस. फक्त रिपोर्टची अदलाबदल झाली होती. तेव्हा मी राजेशकडे पाहिलं. तो रडत होता. कोणताही आवाज न करता तो अश्रू ढाळत होता. मला पाहून तो माझ्याजवळ आला आणि म्हणू लागला, ताई, मी करू शकेल असं तुला कसं वाटलं? आई आणि तुझ्यात मला कधीच फरक दिसला नाही. मी इतर कोणत्याही मुलीकडे नजर वर करून सुद्धा पाहत नाही. तू मला माझ्या आईच्या जागी आहेस. मी म्हणाले, मी तुझ्या नशेत सिगरेट ओढताना पाहिलं होतं. त्यावर तो म्हणू लागला, मी कधीच नशेत सिगरेट ओढत नाही. होय, कधी कधी खोली बंद केल्याशिवाय मी सिगरेट ओढतो, पण हे नशेत ओढत नाही. तुला माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे. मी माझं बालपण तुझ्या कुशीत घालवलं आहे, म्हणून मी माझ्या आईचे खाण्यापिण्याची आणि औषधाची काळजी घ्यायचो. पण आज तू माझ्यामुळे संकटात आहेस. मला हे माहीत असतं तर मी इथे आलोच नसतो. तो रडत रडत बोलत होता. एका चुकीच्या रिपोर्ट्सने मला अपराधी करून ठेवलं होतं. मी राजेशबद्दल एक चुकीचा विचार करत होते, पण मी एकदाही त्याचा विचार केला नाही की बरेचदा रिपोर्टही चुकीचे निघतात हे माझ्या लक्षात आलं नाही. मी विचार करत होते की कदाचित माझ्या रिपोर्टची पुन्हा एकदा चाचणी केली असती तर असं झालं नसतं. म्हणूनच कोणाशीही निष्कर्ष काढण्यापूर्वी सत्यता पडताळून घ्यावी. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर आम्ही तिघे घरी परतलो. वाटभर कोणीच बोललं नाही. गाडीतलं शांतता मला भोवळ आणणारी होती. राजेश खिडकीबाहेर बघत होता. विनय गाडी चालवत होता आणि तो माझ्या हाताकडे बघत होता. या हातांनीच माझ्या भावाच्या चेहऱ्यावर रिपोर्ट मारला होता. या हातांनीच त्याला घरातून निघून जाण्यास सांगितलं होतं. माझं डोकं त्यावेळी कुठे होतं मला स्वतःलाच प्रश्न पडत होता. घरी पोहोचल्यावर राजेशने कपडे बदलायला आपल्या खोलीत जायचं ठरवलं. त्याच्या डोळ्यातही अजूनही तीच उदासी होती. मी त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने एक शब्दही माझ्याशी बोलावं अशी माझी इच्छा होती, पण तो निघून गेला. विनय माझ्याजवळ आला आणि त्याने हळुवारपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. थोडं विश्रांती घे, तो म्हणाला. विनय, मी खूप मोठी चूक केली, मी डोळ्यात पाणी आणत म्हणाले. चूक झाली, पण आता त्याची जाणीव झाली ना, एवढं पुरेसं आहे. राजेशलाही वेळ द्यावा लागेल. त्याच्यावर घाव झाला. तू त्याच्यावर संशय घेतलास.
ते त्याला रुतलंय, विनय म्हणाला. पण मी त्याला समजावून सांगेन, मी माफी मागेन, मी उत्सुकतेने म्हटले. तू मागितलीस ना रिपोर्ट त्याच्या चेहऱ्यावर फेकून, तेव्हा तुझी माफी कुठे होती? विनयचा आवाज कठोर झाला. त्याचा विचार कर. तुझ्यावर विश्वास ठेवून, तुझी काळजी घेऊन, तुझी सेवा करून शेवटी त्याला याचं फळ मिळालं. त्याची बहीण त्याच्यावर बलात्काराचा आरोप करते. त्याचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे भोसकले. मी रडू लागले. माझ्या अश्रूंनी विनयचा राग ओसरला. तो माझ्या शेजारी बसला. ठीक आहे, आपण हे सगळं व्यवस्थित करू, पण आधी तू शांत हो, तो म्हणाला. 2 दिवस राजेश आपल्या खोलीतच राहिला. जेवण त्याने खोलीतच नेलं. माझ्याशी बोलणं टाळलं. 3ऱ्या दिवशी सकाळी विनयने मला हाक मारली. तो आणि राजेश हॉलमध्ये बसले होते. मी हळूच जाऊन बसले. राजेश, तुझी ताई तुझ्याशी बोलू इच्छिते, विनयने सुरुवात केली. राजेशने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. ते डोळे आता रडून सुजले होते. त्याने काही बोलावं यापेक्षा तो काही बोलेल याच भीतीने मी घाबरले होते. राजेश, मी हुंदका देत म्हणाले, मला माफ कर. मी वेड्यासारखी वागले. माझ्या डोक्याने काम बंद करणं केलं होतं. त्या रिपोर्ट्सने मला वेडं बनवलं. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. आपण लहानपणापासून एकत्र आहोत. तू माझा भाऊ आहेस. मी 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 खूप मोठी चूक केली आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजेश काही बोलला नाही. तो उठून खिडकीपाशी गेला. थोडा वेळ तिथे उभा राहिला. मग मागे वळून माझ्याकडे पाहिलं. ताई, मी तुझ्यावर रागावलो नव्हतो, त्याने शांत आवाजात सांगितलं. मी दुखावलो गेलो होतो. तुम्ही ज्या ताईने मला लहानपणी मांडीवर घेऊन खेळवलं, जिने मला अभ्यासाला बसवलं, तीच ताई मला असं वाटू शकते. मी तुमच्याकडे एवढ्या विश्वासाने आलो होतो. तुम्ही माझ्यासाठी आईच्या जागी होतात. तुम्हीच मला. त्याचा आवाज थरथरला. मी उठून त्याच्याजवळ गेले. त्याचा हात हातात घेतला. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता राजेश. मी ते केलं नाही. यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, मी म्हणाले. ताई, एक गोष्ट सांगू? राजेशने माझ्याकडे पाहिलं. त्या रात्री तू मला दार लावलं होतं, तेव्हा मी तुला सांगितलं होतं की मी कधीच नशेत सिगरेट ओढत नाही. पण एक गोष्ट लपवली होती. त्या रात्री मी सिगरेट ओढत नव्हतो. मी रडत होतो. रडत होतास? मला आश्चर्य वाटलं. हो, राजेश म्हणाला. तुझ्या वागण्याने मला खूप त्रास झाला होता. तू माझ्याशी त्या दिवस रात्री बोललीस ते बोलणं, तुझा संशय, तुझा तिरस्कार, या सगळ्यांनी मी खचलो होतो. मी खोलीत जाऊन रडलो. सिगरेटचं पाकिट काढलं होतं, पण ओढलीच नव्हती. तू मला तसं पाहिलंस तेव्हा मी हातात सिगरेट घेऊन उदास बसलो होतो. पण तू लगेच गृहीतच लावलीस. माझ्या अंगावर काटा आला. मी एवढं आंधळेपणाने गृहीतकं लावत होते की मला काहीच दिसत नव्हतं. राजेश, मी खरोखरच, मी पुन्हा रडले. ताई थांब. राजेशने माझा हात दाबला. मी तुला माफ करतो, पण एक वचन दे. यापुढे कोणाबद्दलही पुराव्याशिवाय असं विचार करणार नाहीस. वचन दे. मी डोळे पुसत म्हणले. विनयने आम्हा दोघांना मिठीत घेतलं. त्या मिठीत सगळं वैषम्य विरघळून गेलं. घर पुन्हा एकदा हसू लागलं. पण एवढ्यावरच गोष्ट संपली नव्हती. तो रिपोर्ट चुकीचा आला कुठून? कोणत्या डॉक्टरांनी चूक केली? या प्रश्नांची उत्तरं मिळवायला हवी. विनयने तपास करण्याचं ठरवलं. 2ऱ्या दिवशी क्लिनिकमध्ये गेलो. ज्या डॉक्टरांकडे गेलो होतो त्यांना भेटलो. डॉक्टर सौ आरती जोशी या होत्या. आमचं त्यांनी स्वागत केलं. विनयने सगळा प्रकार त्यांना सांगितला. रेकॉर्ड्स तपासले. हे खूप गंभीर प्रकरण आहे, डॉक्टर जोशी म्हणाल्या. आमच्याकडे अशी चूक होणं शक्य नाही. तुमचा रिपोर्ट्स आम्ही पुन्हा तपासू शकतो, पण हा रिपोर्ट्स निघाला असेल तर आम्ही ती चूक मान्य करू. त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड्स तपासले. तेव्हा धक्कादायक समोर आलं. माझं नाव असलेला रिपोर्ट खरंच दुसऱ्या एका महिलेच्या रिपोर्टशी बदलला गेला होता. त्या महिलेचं नाव होतं सुनीता जोशी. ती माझ्याच वयाची होती आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. पण तिला माझा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला होता. क्लिनिकमध्ये नवीन आलेल्या तरुण मुलीने ही चूक केली होती. तिने 2 रिपोर्ट एकमेकांत बदलले होते. हे खूप मोठं निष्काळजीपणा आहे. डॉक्टर जोशी रागाने म्हणाले. त्या मुलीला काढून टाकण्यात येईल, पण तिच्यावर उपकार होतील. मी म्हणाले, तिच्या चुकीमुळे माझं आयुष्य जवळपास उद्ध्वस्त झालं असतं. माझ्या भावावरचा विश्वास उडाला होता. माझं लग्न मोडण्याची वेळ आली होती. तिला काढून टाकलं तर दुसरीकडे जाईल, पुन्हा अशी चूक करेल. तिला समजावून सांगा, प्रशिक्षण द्या. चुका होतात, पण त्यातून शिकायला हवं. डॉक्टर जोशी माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. मी स्वतःच चूक केली आणि मला संधी मिळाली, तिलाही मिळायला हवी, मी हसत म्हणाले. घरी परतताना माझ्या मनात एक वेगळीच शांतता होती. राजेशने मला माफ केलं. विनय माझ्यासोबत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा धडा आम्ही शिकलो होतो. कोणी कोणाचं गृहीत करावे, पुरावे, संयम पर्यंत थांबा.
या घटनेनंतर राजेश आमच्यासोबत राहिला. त्याची नोकरी सुरू झाली. विनय परदेशी गेला, पण आता तो दर महिन्याला व्हिडिओ कॉल करायचा, राजेशलाही बोलायचा. आमचं नातं आता पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं होतं. राजेश मला आता फक्त भाऊ नव्हता, तर माझा मित्र आणि माझा विश्वासू सोबती होता. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.